हॅलो. लग्न ही माणसाच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना आहे आणि प्रचंड महत्त्वाची आहे. तसं नोकरी लागते ते पण एक महत्त्वाचा क्षण असतो आणि नोकरीच्या नंतरचं आयुष्य आणि नोकरीच्या आधीचं आयुष्य. नोकरी मीन्स नॉट एक्झॅक्टली जॉब, मे बी सेल्फ प्रोफेशनही असू शकतं. त्याच्यानंतरचं आयुष्य आणि त्याच्या आधीचं आयुष्य हे ड्रास्टिकली वेगळं असतं. सेम टू सेम मला असं वाटतं की लग्नाच्या नंतरचं आयुष्य आणि लग्नाच्या आधीचं आयुष्य हे ड्रास्टिकली डिफरंट असतं. यू हॅव टू फाईट ऑन सो मेनी फ्रंट्स. तुम्ही नोकरी जॉईन केली तरी खूप वेगवेगळ्या आघाड्यांवर लढायला लागतं किंवा नवीन आघाड्यांवर लढायला लागतं आणि लग्न केलं तरीसुद्धा तेच. आता एक गमतीची गोष्ट अशी आहे ना की आपल्याला नोकरी लागते ना तर कोणत्या तरी क्वालिफिकेशनच्या आधारावर, कोणत्या तरी एक्सपिरियन्सच्या भरोशावर, कोणत्या तरी स्किलच्या आधारावर देर आर सर्टन क्राइटेरिया टू गेट ए जॉब और टू गेट इनटू ए जॉब. शादी करने के लिए इसमें से कोई क्राइटेरिया नहीं है शायद. असं कोणतं क्वालिफिकेशन किंवा ट्रेनिंग होप की सगळ्यांना एक्सपिरियन्स नसतो, म्हणजे बहुतांश लोकांना नसतोच लग्न करताना. लग्नाचा एक्सपिरियन्स कसा असेल रे. सो फिर भी ये किया जाता एंड देन दैट इज़ अ डिसीजन एंड इफ़ दैट टाइप ऑफ डिसीजन इज़ दैट, सो डिसीजन के लिए वैसे भी दो बातें हैं कि एक तो वो सही आएगा या गलत, बरोबर येईल किंवा चुकेल. काही काही डिसिजन्स रिप्लेसेबल असतात. म्हणजे मी शूज आणले माझ्याकरता, समजा उदाहरणार्थ 9 नंबरचे, आणि मला वाटलं की तो फिट होतो आहे तर मी ते बदलीन 10 नंबरचे आणि, किंवा असं वाटलं की तो लूज होतो आहे तर मी तो बदलीन 8 नंबरचा आणि. दिस इज रिप्लेसेबल डिसिजन. वेदर गेटिंग इन टू ए मॅरेज इज अ रिप्लेसेबल डिसिजन असू शकतं म्हणजे तसं, पण प्रचंड स्ट्रेस इंड्युसिंग आहे ना. किती वर्ष त्याच्यात जातील, किती ताण वाढेल वगैरे वगैरे. आपल्याकडे फार जुनं घासलेलं वाक्य आहे, स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची 2 चाके आहेत. काही वेळेला भोवती पाहिलं किंवा काही वेळेला आपल्या इकडे पाहिलं की असं कोणाला वाटत असेल की बा एक चाक ट्रॅक्टरचं आणि एक चाक सायकलचं जर लावलं तर त्या व्हेकलचं काय होईल, ते कुठेतरी जाऊन धडकणार आहे नक्की. आणि असे धडकलेल्या वाहनांची संख्या वाढत चालली असं मला वाटतं. इट कॅन बी कलेक्टेड फ्रॉम ऑल ओव्हर द रिपोर्ट्स. आपला स्वतःचा अनुभव, आपल्या भोवती जे काय घडतं, जे आपण बघतो आहे ते. मला असं वाटतं की मागच्या 15 वर्षांमध्ये हे प्रचंड वाढलं आणि 4 आउट ऑफ 10 मॅरेजेस आर गेटिंग शॅटर्ड इन टू अल्टिमेट से डिवोर्स. आता 10 पैकी 4 लोकांचे डिवोर्स होतात म्हटल्यानंतर उरले 6. त्या 6 पैकी जे 4 आहेत त्यांचे डिवोर्स नाही झालेले, पण दे आर नॉट किपिंग अप इन अ गुड टर्म्स. म्हणजे त्यांचंही कुठेतरी प्रचंड अनबन आहे किंवा प्रचंड ताण आहे. दे आर जस्ट कीपिंग अप टुगेदर, म्हणजे ते बरोबर राहत आहेत. अभी तक वो कगार पे हो गए नाही की डिवोर्स घ्यायचा का. आणि 2 कपल्स मला असं वाटतं की दे मे बी हैप्पी इन देयर डिसीजन्स ऑफ मैरिज. तो पहले 4 लोगों के लिए क्या कर सकते ये बात अलग, दूसरे 4 लोगों के लिए क्या कर सकते ये बात अलग, और वो तीसरे 2 लोगों के लिए क्या कर सकते ये बात अलग. वी आर कमिंग अप विथ 2-day वर्कशॉप, he and she. So as the title focuses, that workshop includes basic differences between men and women. बेसिक डिस्पोजिशन में ही डिफरन्स आहे. काही काही शब्द मी तुम्हाला सांगून बघतो की सायलेंट टॉक हा काही लोक करतात, म्हणजे काही व्यक्ती करतात, आणि काही काही लोकांचं लाऊड थिंकिंग चालतं. आता सायलेंट टॉक म्हणजे तो बोलतो आहे पण तो सायलेन्स थ्रू बोलतो आहे, आणि काही काही लोकांचं थिंकिंगही लाऊड आहे, म्हणजे विचार तर आपण मनातल्या मनात करतो की नाही. मला असं वाटतं हा एक डिफरन्स आहे मेन आणि वुमेनमधला. मेन आर ऑलवेज अंडर सायलेंट टॉक एंड वुमेन आर ऑलवेज और मेनी टाइम्स अंडर लाउड थिंकिंग. ऐसे बहुत डिफरेंसेस और बहुत इंटरेस्टिंग डिफरेंसेस. बिना वो डिफरेंसेस समझे अगर हम किसी के साथ कोप अप करने की कोशिश करेंगे तो शायद मुश्किल होगी. आणि मग पुन्हा हे आहे ना की हे ॲज्युम्ड रिलेशनशिप आहे, हजबंड वाईफ आहे. दे आर लाईक पंचिंग बॅग्स. कुठेही काही झालं म्हणजे ऑफिसमध्ये काय हो, माझं फ्रेंड सर्कलमध्ये काय हो, माझं इनलॉजशी काय हो, मला कायमची एक पंचिंग बॅग कोण मिळणार तर माझी वाईफ मिळणार, किंवा माझ्या वाईफला कोण मिळणार तर नॅचरली मी मिळणार. सो पंचिंग बॅगसारखे हजबंड वाईफ वापरले जातात. अजून एक मुद्दा असा आहे की कल्चरल शिफ्ट खूप झालं आहे. तसं दरवेळेला सामाजिक परिस्थिती बदलते, पण मागच्या 15-20 वर्षात फार ड्रास्टिकली सोशल सिस्टीम आपली बदलली आहे. आपले फॅमिलीचे टाईप किती फास्ट बदलले बघा. कारण जॉईंट फॅमिलीज किती ठिकाणी उरले आहेत बघा. न्यूक्लियस फॅमिलीमध्ये 2x2 म्हणूया
तर ते 2x2 पण असतील की नाही आजकाल गॅरंटी नाही. म्हणजे याचा जॉब इकडे, तिचा जॉब तिकडे, कधीतरी विकेंडला ते भेटतात वगैरे. सो वो भी एक इम्पॉर्टंट चेंज हुआ आहे. आणि मॅक्झिमम मुली जॉब करतात आजकाल, त्याच्यामुळे त्यांना डोमेस्टिक लेवलवरचं सगळं बघा, प्रोफेशनल म्हणजे जॉब लेवलवरचं सगळं बघा, मग रिलेटिव्हचं कोण करणार त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जी आपाप होणारी गोष्ट आहे ती नॅचरली मुलं आहे, त्याच्यामुळे मुलांच्या आघाडीवर पण त्याच लढणार. सो दे हॅव टू फाईट अमॉंग सो मेनी फ्रंट्स ॲट अ टाईम. है ना, 2 जनरेशनच्या आधीची परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं की बा वुमेन इन इंडिया दे वर मोस्टली हाऊसवाईज ऑर होम मेकर्स आजच्या भाषेत. सो जॉबचं सबडिव्हिजन म्हणजे कामांचं सबडिव्हिजन आपोआप झालेलं होतं. घरचं हे सगळं कोण बघणार, बाहेरचं सगळं हे कोण बघणार, असं ते डिव्हिजन आता संपलं आहे. म्हणजे ती परिस्थिती आता बदलत चालली आहे. आणि वी हॅव टू ॲक्सेप्ट जो सोशल चेंज हो रहा है तो वो तो ॲक्सेप्ट करना पडेगा. मुली नोकऱ्या करत आहेत तरी त्या डोमेस्टिक फ्रंटवरही लढत आहेत आणि जॉबच्याही फ्रंटवर लढत आहेत. रिलेटिव्हजही हे सगळं त्यांनीच सांभाळायचं, म्हणजे घरचा आला गेला जो आहे तोही त्यांनी सांभाळायचा, मुलांचं जे आहे तेही त्यांनी करायचं. डिपेंड्स ऑन फॅमिली बॅकग्राऊंड. पण घरचे काय टिपिकल शब्द, ट्रॅडिशनल ऑर्थोडॉक्स शब्द वापरायचा, सण सणवार कुळाचार आहे ना, हेही सगळं नागपंचमीपासून संक्रांतीपर्यंत हेही सगळं त्यांनी करायचं. सो दुसरी बात म्हणजे दुसऱ्या आघाडीवरची बात, पोरांच्या बाबतीत म्हणजे मुलांच्या बाबतीत मला असं वाटतं होतं की बा लग्न झालेली जी मुलं आहेत म्हणजे यंग मॅरिड मेन, त्यांच्या बाबतीत ड्रास्टिक चेंजेस खूप झाले. म्हणजे दे हॅव टू गो फॉर द जॉब ऑब्व्हियसली. येस, त्यांना पण काही ठिकाणी डोमेस्टिक हे फेस करायला लागतं. म्हणजे डोमेस्टिक हे त्यांनी करायला पाहिजे, पण ते डोमेस्टिकची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते. सगळ्यात महत्त्वाचा चेंज झाला तर की फॅमिली सिस्टीममध्ये जे बदल झाले ते मुलांना अंगवळणी पडतायत का, हा एक गंभीर प्रश्न आहे. कारण मुली जशा फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्या तशा हळूहळू या कंडिशन्स यायला लागल्या. इन लॉज विल नॉट बी स्टेईंग विथ अस, आहे ना, तुमच्याकडचं म्हणजे मुलाकडचं कोणी इकडे आलेलं चालणार नाही. म्हणजे आपल्या घरी दुसरं कोणी राहणार नाही. आपण टिपिकली 2x2 राहू. आधीच्या याच्यात होतं की नाही किंवा कोणी लहान भाऊ किंवा हे आता ते शिक्षणासाठी ते मोठा भाऊ जॉबला लागला, त्याचं लग्न झालं तर त्याच्याकडे ते शिकायला वगैरे असायचे. हे आजकाल टॉलरेट होत नाही. आता हे मुलींना टॉलरेट न होण्याची कारणं वेगळी असतील, पण मुलांचं याच्यातून कोंडमारा होतो हे नक्की आहे. कारण त्यांना ती भावना येते की आपण आपल्या आईवडिलांचं नीट करू नाही शकत किंवा भावा बहिणींकडे लक्ष नाही देऊ शकत वगैरे वगैरे. सो आयदर मेन ऑर वुमेन आफ्टर गेटिंग मॅरिड दे हॅव टू फाईट ऑन सो मेनी फ्रंट्स. आणि इतक्या सगळ्या या फ्रंटवरच्या फाईट संपल्या की मग दे हॅव टू फाईट विथ इच अदर. विचित्र आहे. तुमचं काय चाललं आहे? तुमच्या होतात फाईट्स. आता फाईट्समध्ये दर तुम्ही फिजिकल टर्म्सवर येऊ नका. आणि काही केलं असं ना फिजिकल फाईट्स परवडल्या आहे ना. काही लोक न बोलता फाईट करतात स्पेसिफिकली. आता पुन्हा हा डिफरन्स बिटवीन मेन अँड वुमेन येणार आहे ना. न बोलता लढणारे पण फार बेकार आहे. त्यांनी समोरचा शत्रू जो आहे तो फार परेशान होतो. तो इतनी बातें चल रही आहे ना. आणि याच्यामुळे काय होतं आहे रे, याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती इतकी इम्प्रोवाईज झाली ना मागच्या जनरेशनच्या तुलनेत. सगळी सुबत्ता आली आहे, सगळी सुखसाधनं आली आहेत, पण सॅटिस्फॅक्शन नावाचा फॅक्टर जो आहे तो गायब झाला. आणि या सगळ्या कोंडमाऱ्यामुळे म्हणजे कोणाला सांगायचं काय, कोणाला सांगून फायदा नाही, घरच्या गोष्टी बाहेर सांगू नये म्हणतात वगैरे वगैरे. त्याला सांगितलं तर तो अजून 4 ठिकाणी फैलवेल का. तो हे इतकं सगळं प्रचंड वाढलं आहे आतल्यात की लोक आतल्यात धुमसत आहेत ॲज इफ. आणि मग आपण आपल्या घरी धुमसतो आहे, हे फार वाईट आहे. आपण आपल्या ड्रॉइंग हॉलमध्ये धुमसतो आहे, किचनमध्ये धुमसतो आहे. काम पडलं तर फिजिकल इंटिमसी इज ऑल्सो इम्पॉर्टंट इश्यू फॉर मॅरिड पीपल. त्या आघाडीवर जर काही असेल प्रॉब्लेम तर बेडरूममध्ये धुमसतात लोक. आणि हे सगळं जे चाललं आहे याच्यामुळे प्रचंड ताण येतो आहे, प्रचंड ओढाताण होते. शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या खूप मागे लागतात. सायकोसोमॅटिक डिसीजेसचं प्रमाण बघा किती वाढलं आहे. दॅट मे बी विथ थायरॉइडिझम किंवा इवन स्ट्रेस 2 म्हणजे टाईप 2 स्ट्रेस डायबिटीस किंवा हायपरटेन्शन किंवा हे आफ्टर 40चे सगळे डिसीजेस खाली आले. आणि इमोशनल लेवलवर जी उथलपुथल चालली आहे ती पुन्हा नॅचरली वेगळीच आहे. तो ये सब जो बातें हो रही इसका कोई तो हल निकले यार. आता फिजिकल इंटिमसी मी म्हटलं आपल्याकडे इट इज अ सोशल टॅब्यू की सेक्स या विषयावर बोलायचं नाही, हा शब्दसुद्धा उच्चारायचा नाही. सेक्स किंवा फिजिकल इंटिमसी हा फाउंडेशन स्टोन आहे, वन ऑफ द मेजर फाउंडेशन स्टोन्स ऑफ एनी सक्सेसफुल मॅरेज. आणि त्या गाडीवर जर काही प्रॉब्लेम असेल तर तो कुठेतरी नॅरेट तर व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट ॲक्सेप्टन्स लेवलच येत नाही लोकांना की मला काही प्रॉब्लेम, मला डोकं दुखतं तर मला हे सांगायला काही प्रॉब्लेम डॉक्टरला अजिबात नाही, मी जातो आय टेक मेडिसिन अँड आय एम गेटिंग क्युअर्ड.
पण ह्याच्या बाबतीत ते पण इश्यू आहे की म्हणजे डिनायलच्या स्टेजमध्येच इतकं ते समोर जातं की त्याच्या पायी अल्टिमेटली ते डिव्होर्सपर्यंत. डिव्होर्सची लिगली ठराविक कारणं आहेत, म्हणजे जी लॉनी मान्य केलीत किंवा ही कारणं असतील तर तुम्ही यू कॅन फाईल युअर केस फॉर द डिव्होर्स. फिजिकल इनकॅपेबिलिटी म्हणजे इम्पॉर्टन्सी किंवा फ्रिजिडिटी हे एक कारण आहे. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कोणीतरी कोणाला प्रचंड काही शारीरिक मारठोक करत आहे वगैरे, हे एक दुसरं कारण आहे. तिसरं नॅचरली फायनान्शियल क्रंचेस चालले आहेत किंवा अनेबल टू फीड, म्हणजे आर्थिक परिस्थिती फार विचित्र झालेली आहे, कोणीतरी काय कर्ज करून ठेवलं किंवा त्याची शिस्तच नाही लागत, त्याला सुधरतच नाही माणूस तो, तर हे एक कारण आहे. आता अशी सगळी लिगली जी ॲक्सेप्टेबल रिझन्स आहेत हे आपण बघितले. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे नॅचरली एक त्यातलं कारण आहे. आता ही सगळी कारणं पाहिली ना, जे डिव्होर्स होतात ना ॲक्च्युअली त्याच्यामध्ये या इतक्या व्हॅलिड रिझनपर्यंत किती डिव्होर्सेस असतात हा प्रश्नचिन्हांकित भाग आहे. आय हॅव गॉट मोर दॅन 20,000 स्टूडेंट्स डेल्ट इन लास्ट 25 or 30 ईयर्स. इतने सारे स्टूडेंट्स का लाइफ जब मैंने इतने करीब से देखा तो एक विचित्र एक्सपीरियंस माझ्या गाठी जमा झाला आहे. आय हॅव फेस्ड ऑलमोस्ट 68 or 69 डिव्होर्सेस ऑफ माय स्टुडंट्स. तुमच्याही आयुष्यात हा अनुभव असेल की तुमचे रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स याच्यामध्ये तुम्ही 5, 6, 8 काहीतरी नंबर तुम्ही पण पाहिला असेल. आणि रिलेटिव्हच्या बाबतीत मी इतका दरवेळेला इन्व्हॉल्ड असेन त्या केसेसमध्ये असं नाही, पण स्टुडंटच्या बाबतीत मला असं वाटतं किंवा मी खूप डीपली त्या केसेसमध्ये इन्व्हॉल्ड होतो किंवा अजूनही आहे. आणि मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये या लिगल व्हॅलिड रिझनपैकी कोणतं रिझनच नव्हतं रे. म्हणजे का डिव्होर्स झाला याची कारणं इतकी क्षुल्लक आणि इतकी चिल्लर आहे की ती इझिली सॉल्व करता येण्यासारखी आहे, प्रोव्हायडेड ती कोणाला तरी सांगितल्या गेली, नॅरेट केल्या गेली आणि त्याच्यावर काहीतरी डिस्कशन करता आलं तर. आय बिलीव्ह व्हेरी स्ट्रॉंगली. तुम्हाला हे वाटत असेल ना असं की हे इतकं आमचं पर्सनल आहे, आम्ही कसं सांगणार कोणाला. 2 गोष्टी सांगतो आहे. एक, तुम्हाला जे जे वाटतं ना की ते तुमचं खूप पर्सनल आहे, आय स्टँड गॅरंटी वेन एव्हर यू फील एनिथिंग इज व्हेरी मच पर्सनल ना, आय स्टँड गॅरंटी इट इज व्हेरी मच कॉमन. म्हणजे हे अमुक एक प्रॉब्लेम आहे, कोणाला आहे असं विचारलं तर हा हात वरती करेल, तोही हात वरती करेल, ती हात वरती करेल, मग लक्षात येईल की सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. आणि हे तेव्हा लक्षात येईल ना जेव्हा तो नॅरेट केला जाईल, म्हणजे कोणीतरी सांगेल की मला हा प्रॉब्लेम आहे असं. दुसरी गोष्ट असं सांगतो की बऱ्याच वेळेला असं असतं की आपण आपला प्रॉब्लेम सांगण्याची गरज नसते. ते प्रॉब्लेम काय आहेत साधारणपणे हे जर आम्हाला आमच्या अनुभवावरून माहीत झालेलं असेल तर ते प्रॉब्लेम नुसते डिस्कस झाले तरी तुमच्यात ते बिलकुल नक्की लक्षात येईल की यार सेम थिंग इज हॅपनिंग ॲट माय डोमेस्टिक फ्रंट ॲज वेल. माझ्या घरीसुद्धा हेच चाललं आहे सगळं. म्हणजे एकाने कोणीतरी त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला, तो तुमच्यापैकी कोणी पार्टिसिपंटपैकी नाही, मला जे इनडायरेक्ट एक्सपिरियन्स आलेले आहेत ते किंवा माझाही स्वतःचा डायरेक्ट एक्सपिरियन्स जो आहे, आय एम ऑल्सो नॉट क्वालिफाईड ऑर ट्रेंड ॲज अ हजबंड. तर हे अनुभव जर शेअर झाले ना तर ते दुसऱ्याचे अनुभव आपल्या कामात पडतील ना रे. आणि हे जर झालं तर मला असं वाटतं की बा क्वालिटी ऑफ लाइफ जो है ना बॉस वो बहुत सुधरेगा. आई बिलीव अगेन देर इज़ नो लॉक क्रिएटेड विदाउट ए की. दुनिया में कोई ताला ऐसा नहीं बना होगा जो चाबी के बिना बनाया गया है. आता याच्यावर झिलप्या झाडू नका होगीच की सर डिजिटल लॉक होगा तो उसको चाबी काय को लगती. अभी डिजिटल लॉक चाबी नसेल तर त्याला जे डिजिटचे गिअर तर बनवायला लागेल की नाही. मला म्हणायचं काय आहे की असा प्रॉब्लेमच नाही आहे जगात ज्याचं सोल्युशन नाही आहे. प्रोव्हायडेड प्रॉब्लेम इज ऑन द फ्रंट. प्रॉब्लेम समोर आला किंवा मांडला गेला तर त्याला सोल्युशन नाही असं नाही होणार असं मला वाटतं. वॉट वी आर गोइंग टू इन्क्लूड इन दिस वर्कशॉप इज नंबर 1 हाऊ मेन अँड वुमेन आर डिफरंट बाय देअर डिस्पोजिशन ऑर पर्सनॅलिटी. ही अँड शी हे वर्कशॉपचं टायटल आहे. तर नॅचरली लव्ह लँग्वेज म्हणजे काय किंवा मॉडेल्स ऑफ लव्ह म्हणजे काय, दॅट इज वन व्हेरी इंटरेस्टिंग अँड वंडरफुल ॲस्पेक्ट. टाईप्स ऑफ मॅरेजेस हा अजून एक इश्यू त्याच्यामध्ये आहे. डिव्होर्सेसचे प्रॉबेबल रिझन्स आणि कॉजेस हे आपण एक डिस्कस केले तर हे आपल्या लक्षात येईल की बा यातले कोणते मला लागू पडतात किंवा एवढ्या छोट्या कारणावरून मी हे करायला नको. त्याच्यामुळे डिव्होर्सेस, प्रॉबेबल रिझन्स, कॉजेस अँड रेमेडीज हे पण आपण शॉर्टमध्ये कवर करूया. फिजिकल इंटिमसी विषयीच्या मिथ्स, माइथ्स किंवा फॅक्ट्स आणि फॅन्टसीज याच्यावर पण कोणीतरी कुठेतरी बोलायला पाहिजे. सगळ्यांना त्याची गरज आहे, कोण बोलेल म्हणून सगळे वाट बघतात. आणि नाहीतर मग बोलणारे जे आहेत ते यूट्यूबवर तर ते वेगळेच चालतात. है ना, फलानी टॅबलेट लो तो 4 घंटे. आय नीड नॉट गोइंग टू डिटेल्स. यू नो
तो रिअल प्रॉब्लेम बाजूला पडतात आणि फालतूच्या सोल्युशन ज्या आहे यात दिल्या जातात. सो फिजिकल इंटिमसी दॅट विल बी वन इम्पॉर्टंट आस्पेक्ट. अजून 2 आस्पेक्ट आहे की कस्टमाइज्ड सोल्युशन्स टू युअर प्रॉब्लेम्स. प्रत्येक कपलचे म्हणजे प्रत्येक लॉक अँड कीचं प्रत्येक कपलचं काहीतरी म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या घरची परिस्थिती वेगळी आहे, त्यांची सिच्युएशन वेगळी आहे. त्याच्यामुळे अशा सरसकट सगळ्यांना एकच हे लागू पडेल असं नाही. तो तुम्हारे क्या प्रॉब्लेम्स आहे वो अगर हम तक आएंगे तर तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेमला किंवा तुमच्या दोघांच्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन आहे हे नॅचरली दिलं जाऊ शकतं. आय प्रॉमिस यू 1 लेक्चर विल बी डेफिनेटली ऑन पेरेंटिंग. कारण मुलांच्या याच्यावरून पण बऱ्याच वेळेला या आघाड्यांमध्ये तुंबळ युद्ध चालतं आहे ना. आई म्हणते की हे करू नको, त्याच वेळेला बाप तिकडून त्याला सूट देत असतो. हाऊ फार दिस इज ट्रू. पेरेंट टीचर्स मिटिंग आयांनीच अटेंड करायच्या का आहे ना. नंबर ऑफ इश्यूज आर देअर. आणि अल्टिमेटली काय रे आपण जे जगतो आहे ना, हे तर आता तुम्हालाही पटलं असेल, इफ यू आर मॅरिड अँड यू हॅव चिल्ड्रन, की आपण जगतो आहे ना ते अल्टिमेटली फॉर द वेलफेअर किंवा वेलबिंगनेस ऑफ द चिल्ड्रन जगतो आहे. त्याही पोरांवर किती विपरीत हे जी ओढाताण तुमची चालली आहे याच्यावर किती लोक भरडले जातात बघा ना. किती लोकांच्या यात्रा निघतात. पहिली तर गोष्ट तुमची दोघांची निघते आहे, दुसरी गोष्ट तुमच्या पेरेंट्सची दोघांची निघते आहे, तुमचे क्लोज रिलेटिव्ह ब्रदर सिस्टर ऑन बोथ साईड्स यांची निघते आहे, मुख्य म्हणजे मुलांची निघते आहे. आणि हे सगळं इजीली थांबवता येण्यासारखं आहे. आय बिलीव इट वेरी स्ट्रांगली. आगे वर्कशॉप के डिटेल्स के बारे में तो यू विल हैव नॉलेजफुल लेक्चर्स, इंट्रोडक्शन ऑफ न्यू स्किल्स, यू विल हैव सम सीरियस एक्टिविटीज़ जो आपको बहुत सोच के करनी पड़ेंगी, तो उससे आई ओपनिंग लेसन्स मिलेंगे. क्रिस्टल क्लिअर आयडियाज व्हायला मदत होईल. काही फन गेम्स किंवा फन ॲक्टिव्हिटीज आपण घेणार आहोत आणि नॅचरली युजफुल सोल्युशन्स टू युअर प्रॉब्लेम्स. हे सगळं करायचं तर नॉलेज, स्किल आणि एक्सपिरियन्स याची प्रचंड गरज आहे. त्याच्यामुळे लेट मी टेल यू अबाउट आवर टीम. आवर टीम इन्क्लूड्स ऐश्वर्या फडके फ्रॉम बॉम्बे और पुना. शी इज अ सर्टिफाईड प्रॅक्टिशनर फॉर न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग अँड माइंडफुलनेस कोच. नंबर 2 इज डॉक्टर स्नेहा अमर दामले. She is a PhD in clinical psychology. And third person will be obviously me myself. So with all my experience what I told you earlier, मेरा कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स की कोचिंग का क्या एक्सपीरियंस है उसको भूल जाओ बस, है ना. मोर देन 150 डिवोर्सेस अवॉइडेड एंड 69 फेस्ड अनफॉर्चुनेटली एंड 43 रीसेटल्ड आउट ऑफ दैट. आगे कौन अटेंड कर सकता है? पहला आंसर है एनीवन अबव 18. कारण एनीवन अबव 18 और एनीवन अबव 21 इज लायबल टू गेटिंग मॅरिड ना. अरे तो आज ना उद्या लग्न करणारच आहे ना. काही लोक याही सत्रात असू शकतात की त्यांचं काहीतरी चाललं आहे, म्हणजे वुड बी म्हणतो आपण तसं. त्यांचं चाललं आहे की बा दे आर इन ए कोर्टिंग पिरियड आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. करायचं आहे की नाही याच्याविषयी त्यांचं डिसिजन चाललं आहे किंवा लवकरच ते करतील कदाचित. त्यांना हे प्रीमॅरिटल काउन्सिल पुढच्या स्टेज मागचा शाळणार रे बा आहे ना. त्याच्यामुळे असे तुम्ही असाल तर तुम्ही पण हे अटेंड करू शकता. नंबर 2 नॅचरली जे मॅरिड कपल्स आहेत त्यांच्याकरता मेजर फोकस राहणारच आहे. विल बी व्हेरी प्लीज्ड जर तुम्ही दोघं एकत्र याल, कपल्स हजबंड वाईफ. आम्हाला शक्य झालं तर आम्ही डिस्काउंटही देऊ त्याच्यावर काही. कारण एक जण आला ना तर एक साईड समोर येते ना, दुसऱ्याची साईड कळत नाही, मग नक्की कळत नाही काय आहे. तुम्ही दोघंही समोर आले ना किंवा दोघंही एकत्र आले ना तर आय प्रॉमिस यू की 2 दिवसाची सुट्टी ही सुट्टी खूप सत्कारणी लागेल. नाही तर अदरवाईज काय होतं माहिती आहे का, वी आर सेलिब्रेटिंग 4 days इन अ इयर. एक माझा बड्डे, एक तुझा बड्डे, एक आपली ॲनिव्हर्सरी, अनेक व्हॅलेंटाईन डे. आणि हे ज्या पद्धतीने सेलिब्रेट केले जातात त्यातल्या कशाची नक्की आपल्याला गरज असते. पण परिस्थिती अशी असते की प्रचंड काहीतरी केल्याशिवाय तामझाम ते सेलिब्रेट झालं असं वाटतच नाही. आणि मग एक डे कोणाच तरी बर्थडे समजा सेलिब्रेट केला तर तात्पुरती शांतता झाली, मग पुढच्या तारखेची वाट बघायची आपण. वर्षातून या 4 तारखा सेलिब्रेशनच्या बाकीचे 361 days काय चाललं आहे हे बघा, है ना. डोंट सीक एनी एक्सक्युजेस बॉस. दरवेळेला काहीतरी होत राहणार आहे, दरवेळेला कुठेतरी काहीतरी चालूच असणार आहे ना. आणि ही तात्पुरती लिपापुताई करण्यापेक्षा एक परमनंट सोल्युशन आपण आणलं ना, एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे. डज दॅट ऑलवेज नीड काय म्हणूया लॉन्ग डिस्टन्स डेस्टिनेशन, है ना. वैलेंटाइन डे मनाने का कहाँ जयपुर गए, कोई केरला गया, इधर गया, जाने के लिए मेरा प्रॉब्लेम नहीं है. अरे पण तिथे जाऊनही भांड्याभांड्याच होत असतील, म्हणजे काहीतरी क्लॅशेस होत असतील तर ते सगळंच व्यर्थ आहे ना. डज दॅट रिक्वायर्ड काय हाय क्वालिटी किंवा हाय कॉस्ट म्हणू बेटर, हाय प्राइस्ड गिफ्ट्स? नो. रियल गिफ्ट फॉर हजबंड अँड वाईफ आर
दे देमसेल्व्स फॉर ईच अदर, है ना. उनका बॉन्डिंग अगर स्ट्राँग आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीत बसले तरी आबाद दुनिया आहे अशा अँगलने तुम्ही बसू शकता, है ना. आणि नाही तर तुम्ही स्टार हॉटेलमध्ये किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये किंवा जॅकुझी अँड हॉलमध्ये जाऊन बसले तरी डोकी जिथे भडकलेली आहे ना, तिथे जॅकुझी कॅनॉट कूल यू बॉस. आई बिलीव इट वेरी स्ट्रांगली, वर्कशॉप कैन कूल यू. सो हु कैन अटेंड, आपको समझा. और एक इसमें मैं एलिमेंट ऐड करना चाहता हूँ. काही काही लोक अनफॉर्च्युनेटली असे असतील माझ्याच पाण्यामध्ये आहेत की दे हॅव अनफॉर्च्युनेटली गॉन फॉर देअर डिवोर्सेस. जिंदगी कभी ख़त्म नहीं होती. परवा तुमचा रहमान डकेत म्हणाला ना, है ना, आई हैव अंडरस्टूड आफ्टर ए लॉन्ग टाइम कि ज़िंदगी का मतलब यही है, लाइफ इज़ दैट व्हाट गोज़ ऑन. तो आपकी भी ज़िंदगी में ये जो भी हुआ है, चलो ठीक है, वो हुआ है, उसको बदला नहीं जा सकता, कॅसेट रिवाइंड नाही होत. पण इथून पुढे रिसेटलमेंट करणार आहोत की नाही, तर त्याही लोकांकरता हे प्रचंड युजफुल असेल. पेरेंटिंगचा अँगल आहे, त्याच्यामुळे पण तुम्ही बघा की काही काही कदाचित त्यातले सिंगल पेरेंट म्हणून काम करत असतील आणि त्यांच्याही करता हे युजफुल असेल. 2 दिवसाचं वर्कशॉप आहे, 6 hours टाईम आहे आणि दॅट विल बी नॅचरली इंटरप्टेड नाही म्हणणार मी, पण सपोर्टेड बाय टी अँड स्नॅक्स ब्रेक. सो वेटिंग फॉर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फ्रॉम युअर साइड. आ जाओ बॉस, खुद के लिए आ जाओ, तुम दोनों के लिए आ जाओ. एकमेकांसाठी या, तुमच्या दोघांच्या संसारासाठी या, तुमच्या इनलॉज नाही म्हणणार मी आता, तुमच्या आईवडिलांसाठी या, म्हणजे इकडचे आईवडील आणि तिकडचे आईवडील, है ना. आणि मुख्य म्हणजे तुमच्या मुलांसाठी या. सो यू विल एन्जॉय इट अ लॉट, यू विल यू विल बी बेनिफिटेड आउट ऑफ दॅट. फायदा खूप होईल आणि हे रेजिस्टन्स निघाले तर नॅचरली लाईफ स्मूथ होईल. सो आय एक्सपेक्ट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फ्रॉम युअर साईड. ही अँड शी व्हॅलेंटाईन डे इन ए न्यू वे. विल डेफिनेटली हॅव ए सेलिब्रेशन ॲट द एंड ऑफ द सेकंड डे. 14च्या ऐवजी 15 जण म्हणून फरक नाही पडणार नाही यार, है ना. अरे ते सेलिब्रेशनच्या स्टाईलमध्ये होणं जरुरी आहे की नाही. सो ओके, बाय, सी यू, थँक्यू.